प्रियांनो, चला लेवीचे पुस्तक अध्याय 24 सुरुवातीचे काही वचने वाचू. पहिले वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. अहरोनाने दर्शन मंडपात साक्षीच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी. हा तुमच्या पिढ्यानपिढ्यांचा निरंतरचा विधी होय. ठीक आहे प्रियांनो, एका कुटुंबामध्ये एकुलती एक मुलगी होती. त्या आईवडिलांची सर्व आशा मुलीवरतीच होती. त्यांनी आपल्या मुलीविषयी सर्व स्वप्न पाहिले होते. ती लहान वयात होती. ती 12 वर्षांचीच होती. तिची तब्येत खराब झाल्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आलं. वडील नोकरीवर गेले नाही, आई देखील कामाला गेली नाही. सर्व कामं त्यांनी सोडून देऊन ते आपल्या प्रिय मुलीला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी पाहून तिची तपासणी केल्यावर ॲडमिट करण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिची ट्रीटमेंट सुरू केली. त्या आई वडिलांच्या हृदयामध्ये खूप जास्त दुःख होतं, भीती होती. आमच्या मुलीला नेमकं काय झालं आहे? तिला हा त्रास का झालेला आहे? डॉक्टर सांगत होते की आम्ही उपचार करत आहोत, ती आता बरी होईल, तुम्ही धीर धरा, तुमच्या मुलीला काही होणार नाही. थोडे महागडे औषधं आम्हाला विकत घ्यावे लागतील, तिला महागडे इंजेक्शन्स द्यावे लागतील. ती एकुलती एक मुलगी होती. ते घरी गेले नाही, एक ग्लास पाणी देखील पिले नाहीत. त्यांचे डोळे मुलीकडे लागलेले होते. डॉक्टरांनी औषधं आणण्यासाठीची पावती देऊन हे औषधं घेऊन या, सकाळी संध्याकाळी तिला द्यावे लागतील, नाहीतर तिची परिस्थिती अधिक गंभीर होईल. अतिशय महागडे असणारे ते औषधं अतिशय मेहनतीने त्या वडिलांनी आणले व देऊन टाकले. तिला इंजेक्शन्स देण्यात आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती मुलगी घरी आली, परंतु डेड बॉडी बनून. तेव्हा ती आई आणि ते वडील ऊर बडवू लागले. त्यांनी आपले कपडे फाडले. कोणीही त्यांचं सांत्वन करू शकत नव्हतं. याचं कारण असं होतं, ती एकुलती एक मुलगी होती, पण ती मरण पावली. डॉक्टर तर बोलले होते, हे इंजेक्शन्स दिल्यानंतर तुमची मुलगी निश्चित वाचेल. मग त्यांनी इंजेक्शन तर दिलं ना, पण तरी आमची मुलगी का मरण पावली हा विचार करून नंतर त्यांनी तेथे जाऊन माहिती घेतली तर ते जे इंजेक्शन्स होते ते नकली होते. ते डुप्लिकेट औषधं होते. त्या नकली इंजेक्शन्सनी त्या मुलीचा प्राण गेला. प्रियांनो, एका मुलीला एक स्थळ आलं. मुलाने अमेरिकेत MS केलं असं सांगण्यात आलं. अमेरिकेचं स्थळ आहे असं म्हणून अमेरिकेमध्ये MS केलेलं आहे. यामुळे त्या लोकांनी करोडो रुपयांची डिमांड केली. आई वडिलांनी विचार केला, आमची मुलगी सुखी राहिली तेवढं बस आहे. पैशांचं काय आहे? आज आहेत, उद्या निघून जातील. जो पैसा खर्च करायचा आहे तो मुलीसाठी खर्च केला तर त्याने आमचं समाधान होईल असं म्हणून त्यांनी त्यांची सर्व संपत्ती जावयाच्या नावी केली व कर्ज घेऊन थाटामाटामध्ये आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. अमेरिकेत MS केलं आहे, अमेरिकेचं स्थळ आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी, काही आठवड्यांनी लक्षात आलं, हा मुलगा न तर अमेरिकेत गेला होता आणि न त्याने तिकडे MS केलं आहे. हा एक ठग मुलगा आहे. हा एक दारुडा पोरगा आहे. हे स्थळ ज्या माणसाने आणलं होतं त्याला विचारलं, का रे तू आम्हाला काय सांगितलं होतंस? अमेरिकेचं स्थळ आहे सांगितलं, MS केलं असं बोलला. आम्हाला विश्वास पटवून देऊन आमची फसवणूक केली. आज आमच्या मुलीच्या जीवनाची बर्बादी झाली आहे. त्या माणसाने जे स्थळ आणलं होतं ते खोटं होतं. त्या माणसाने कमिशनसाठी खोट्या गोष्टी सांगून त्याने ते स्थळ जमवलं. प्रियांनो, एकीकडे त्यांची संपत्ती गेली, दुसरीकडे ते कर्जामध्ये बुडाले आणि एकीकडे मुलीच्या आयुष्याची नासाडी झाली. ते स्थळ खोटं होतं. एक मुलगा आर्थिक अडचणीत त्रस्त असताना, या आर्थिक अडचणीतून मला बाहेर पडायचं तर केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे दुबई किंवा कुवेतला जावं लागेल, ही त्या गरीबाची आशा होती. त्या गरीब मुलाला जी आशा होती त्याप्रमाणे एक व्यक्ती मिळाला. तो कोण होता? दुबईला पाठवणारा एक एजंट होता.
त्या एजंटला त्याने विनंती केल्यावर त्याने सांगितलं 2 लाख रुपये जमा कर, 40,000 रुपये पगारांची नोकरी तुला दुबईमध्ये मिळेल. याने 2 लाख रुपयांचं कर्ज केलं, त्याने उसने घेतले आणि त्याच्या हातामध्ये ते 2 लाख रुपये आणून दिल्यानंतर आज किंवा उद्यापर्यंत व्हिसा येऊन जाईल, आज किंवा उद्यापर्यंत तुला जे पाहिजे आहे ते अपॉइंटमेंट लेटर येऊन जाईल, असं त्याला सांगून त्याला दुबईला नेतो असं म्हणून मुंबईला घेऊन गेला. मुंबईला नेल्यानंतर त्या एजंटने त्याचा जो मोबाईल होता तो स्विच ऑफ केला. कर्ज फेडण्याच्या आशेने मी दुबईला गेल्यावर कर्ज मला फेडता येईल यासाठी पुन्हा कर्ज केलं, पण दुबईला जाऊ शकला नाही. तेव्हा त्या मुंबईमधील गल्ल्यांमध्ये त्याला भटकत राहावं लागलं, कारण तो एजंट एक धोकेबाज होता. आमच्या मुलाने उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्याने अमेरिकेत जाऊन शिकलं पाहिजे, ऑस्ट्रेलियात शिकलं पाहिजे, इंग्लंडमध्ये शिकलं पाहिजे असा विचार करून ज्या आईवडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्या आईवडिलांनी स्वप्न पूर्ण करत त्यांच्या मुलाला ऍडमिशन देखील मिळालं. कॉलेजमध्ये जितक्या लाखांची गरज होती तितके लाख आणून त्यांनी कॉलेजच्या ऍडमिशनसाठी पाठवून दिले. सर्व व्यवस्था त्यांनी केली. मग कॉलेज युनिव्हर्सिटीने I-20 फॉर्म पाठवून दिला. व्हिसासाठी अप्लाय केला तर व्हिसा देखील मिळाला. आता खूप आनंदामध्ये मुलगा परदेशात जात आहे या विचारामध्ये त्यांनी आपलं घर गहाण ठेवून सर्व पैशांची व्यवस्था केली. कॉलेजची फी भरली, काही पैसे त्या मुलाच्या हातात दिले व त्या मुलाला अमेरिकेत पाठवलं. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मुलाला समजलं की त्या ठिकाणामध्ये कोणतीही अशी युनिव्हर्सिटी नाहीच आहे. त्याच्यासोबत मोठी फसवणूक झाली आणि त्या मुलाचं भविष्य बर्बाद होऊन गेलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. एका मुलीवरती एका मुलाचं खूप प्रेम होतं. त्या मुलीवर त्या मुलाने खूप प्रेम केलं. तुझ्यासाठी मी माझा प्राण देईल असं तो म्हणाला. तूच माझ्यासाठी सर्व काही आहे असं म्हटल्यावर मुलीने विश्वास ठेवला. एवढंच नाही, ते दोघे सोबत फिरले. तसंही आज किंवा उद्या आपलं लग्न होणारच आहे, यामुळे आत्ताच आपण पती पत्नीसारखं राहू शकतो असं बोलून त्याने त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती मुलगी प्रेग्नेंट राहिली. हे पहा, मी प्रेग्नेंट झाली आहे. जर ह्याला जस्टिफाय करायचं तर आपलं लग्न करणं आता खूप गरजेचं आहे. आपण लवकर लग्न करू असं मुलगी बोलल्यावर मुलगा म्हणाला, लग्न करण्याची माझी इच्छा आहे, पण माझे आई वडील तयार होत नाहीयेत. ते का आता तयार नाहीयेत? तुझी जात वेगळी आहे, माझी जात वेगळी आहे. जर तू त्या मुलीशी लग्न केलंस तर माझे आई वडील मरून जातील असं ते मला बोलत आहेत. तुझ्याशी जर मी लग्न केलं तर ते मरून जातील असं आई वडील बोलत आहेत. आता मी काय करू? मलाच काही समजत नाही. काय तुझ्याशी लग्न करून मी माझ्या आई वडिलांना गमावू का? किंवा त्यांच्यासाठी मी तुला सोडून दिलं पाहिजे? तूच एकदा विचार कर प्लीज. तू मला विसरून जा. त्याच्या त्या प्रेमामध्ये खोटारडेपण होतं, धोका होता. आज माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नकली औषधांमुळे प्रत्येक वर्षाला 2,50,000 इतके लोक मरत आहेत. नकली औषधांमुळे प्रत्येक वर्षी जवळपास 1,25,000 लहान मुलं मरत आहेत. तसंच या नकली एजंट्समुळे हजारो आणि लाखो लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात आणि न जाता आल्याने त्यानंतर गल्ल्यांमध्ये भटकावं लागत आहे. अनेकशा फेक युनिव्हर्सिटीजमुळे बऱ्याचशा तरुणांचं करिअर बर्बाद होत चाललेलं आहे. आणि खोट्या प्रेमामुळे, खोट्या मैत्रीमुळे, अनेकशा खोट्या फ्रेंडशिपमुळे बऱ्याचशा तरुणांचं जीवन बर्बाद होत चाललेलं आहे. अनेकशा येणाऱ्या खोट्या स्थळांमुळे बऱ्याचशा मुलांचं आणि मुलींचं जीवन बर्बाद होत आहे. आज मनुष्याला काय गरजेचं आहे? शुद्ध व पवित्र असं काय पाहिजे आहे? शुद्ध व पवित्र असं प्रेम. आज मनुष्याला काय पाहिजे? डुप्लिकेट प्रेम नाही. प्रियांनो, एकदा मी चायना येथे हे स्क्रीन खरेदी करण्यासाठी काही भावांना सोबत घेऊन गेलो. तेथे गेल्यानंतर तेथील मार्केटमध्ये तेथे सर्व काही अगदी सुंदर आणि अद्भुत दिसत होतं. आयफोन केवढ्याला प्रियांनो? 5,000 रुपये. तुम्ही असं हसत आहात? आयफोन 5,000 रुपयांना. तुम्हाला माहित आहे का, 10 फोन खरेदी केले. ते फोन एवढे चांगले चालत होते की कोणताही फोन तुम्ही ऑन करा, खरा आयफोन कसा चालत असतो तो अतिशय चांगला होता. मी 10 मोबाईल विकत घेतले आणि घेऊन आलो आणि ऑन केले. चायनाचा माणूस आला तरच मी ऑन होणार आहे. इंडियावाल्याच्या हाताने मी ऑन होत नाही. तुम्ही हसताय, परंतु मी तर रडू लागलो. कशामुळे? ऑनच होत नव्हते. चार्जिंगला लावलं तर चार्जिंग होत नाही.
ते फोन तिकडे पाहून मी खूप आनंदी झालो. हे काय? त्यावेळेला आयफोनची किंमत 50,000 होती. 50,000 रुपये किमतीचा आयफोन येथे 5,000त आहे. काय मोठं माझं लक आहे. काय आहे? कसा होता माझा लक आणि काय होता माझा आनंद, तो केवळ अगदी थोड्या वेळापुरताच राहिला. आनंद घेण्याचा, अनुभव घेण्याचा आणि खुश होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला मिळत असते केवळ निराशा आणि व्याकुळपण. हे फसवणुकीचं जग आहे. फसवणुकीने भरलेला समाज आहे. प्रेमामध्ये फसवणूक आहे. शिक्षणामध्ये फसवणूक होत आहे. औषधांच्या बाबतीत फसवणूक आहे. विवाहाच्या स्थळाच्या बाबतीत फसवणूक होत आहे. व्यवसायामध्ये फसवणूक होत आहे. लग्नाच्या स्थळाच्या बाबतीत फसवणूक झाली तर कुटुंबाचा नाश होऊन जातो. नोकरी देण्याच्या विषयामध्ये जर खोटा एजंट मिळाला तर आयुष्य बर्बाद होऊन जातं. प्रेमामध्ये जर एखादा धोकेबाज मनुष्य मिळाला तर मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. औषधांमध्ये जर भेसळ केलेली असेल तर ज्या लेकरांना पूर्ण जीवन जगलं पाहिजे होतं ते लेकरं मरून जातात. शिक्षणामध्ये जर फसवणूक झाली तर उज्ज्वल भविष्याची आशा करणाऱ्या तरुणांचं भविष्य अंधकारात ढकलल्या जातं. परंतु प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर तुमची आत्मिकता जर नकली असेल तर ती तुमच्या आत्म्यालाच नरकामध्ये घेऊन जाते. जेथील आग विझत नाही, किडा मरत नाही, अशा भयंकर त्या नरकात ती नकली आत्मिकता त्या नरकामध्ये घेऊन जाईल. आता माझा प्रश्न आहे, नकली औषधांपेक्षा अधिक, नकली एजंटपेक्षा अधिक, खोट्या युनिव्हर्सिटीपेक्षा अधिक, खोट्या स्थळांपेक्षा अधिक, खोट्या प्रेमापेक्षा अधिक अधिक धोकादायक काय आहे माहितीये? वरून आत्मिक आहे असं दाखवून, आत्मिक स्त्री आहे असं दिसून येऊन, पवित्र पुरुष आहे, पवित्र स्त्री आहे असं दिसून येऊन, चांगला व्यक्ती आहे असं दाखवून आतमध्ये ज्यांचं जीवन नकली जीवन असतं, तुम्हाला माहितीये हे सर्वांपेक्षा अधिक धोकादायक आहे. का माहिती आहे? नकली औषधं जर कोणी विकले तर विकणाऱ्याचे लाभ आहे, खाणाऱ्याचा जीव जाणार. कोणी खोटं प्रेम दाखवलं तर ते त्या मुलीचा किंवा मुलाचा उपभोग घेणार. थोड्या वेळापुरतं त्यांना त्याचं सुख मिळणार, पण समोरच्यांचा नाश होऊन जाणार. जे नकली एजंट आहेत ते पैसे घेऊन टाकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे बर्बाद होतात. नकली युनिव्हर्सिटीचे लोक ते पैसे घेऊन टाकतील व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे बर्बाद होऊन जातील. नकली स्थळ जुळवणाऱ्याला कमिशन मिळतं, पण जिचं लग्न लावण्यात आलं आहे त्या मुलीला आयुष्यभर रडावं लागतं. फसवणूक करणाऱ्या लोकांना त्यातून थोडासा आनंद मिळतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ऐका, जर तुमचं आत्मिक जीवनच नकली असेल तर ते तुम्हाला त्या सार्वकालिक नरकात घेऊन जाईल. जे नकली जीवन जगतात ते शांती रहित बनतात, ते आनंद रहित असतात, आत्मिकता त्यांच्यात नसते. हे एक नकली जीवन आहे. आज आमच्यामध्ये असे कुणी आहेत का जे नकली जीवन जगत आहेत, ज्यांची आत्मिकता खोटी आहे? नकली जीवन आणि नकली आत्मिकता. नकली ह्याचा अर्थ काय आहे? जी खरी नसते तिला आपण नकली असं म्हणतो. खोटी आत्मिकता याचा अर्थ तुमच्यात आत्मिकता नसते, परंतु आत्मिक असल्याचं तुम्ही भासवता. तुमच्यात पवित्रता नाही, पण तुम्ही पवित्र असल्यासारखं भासवत असता. वास्तविक तुम्ही चांगले स्त्री किंवा पुरुष नाहीयेत, परंतु चांगलं असल्यासारखं नाटक तुम्ही करता. वास्तविक तुमच्यात प्रेम नाहीये, परंतु प्रेम करत असल्यासारखं नाटक करता. वास्तविक तुम्ही खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जगत नाही, परंतु खरेपणा आणि प्रामाणिकपणा असल्यासारखं तुम्ही वागता. याच्याद्वारे काय होतं सांगायचं तर तुमच्या नकली जीवनाच्या द्वारे तुमच्या जीवनाचा नाश होऊन जातो. समजा जर एखादं तेल आहे आणि जर ते तेल नकली असेल, तुम्ही ते नकली तेल घेऊन एका दिव्यामध्ये टाका. त्या दिव्यामध्ये वात लावून ती वात तुम्ही जरा पेटवण्याचा प्रयत्न करा. सांगा, काय तो दिवा व्यवस्थित प्रकारे पेटणार का? किंवा मग पेटत असल्यासारखा तो पेटून किंवा पेटल्यासारखं विझल्यासारखं विझत राहणार, पेटत राहणार? काय होणार सांगा? नकली तेलाच्या द्वारे त्या दिव्याला चांगल्या प्रकारे पेटतं ठेवणं हे शक्य नाहीये. नकली तेलामधून एक दिवा चांगल्या प्रकारे पेटता राहणं हे शक्य नाहीये. प्रियांनो, वचन सांगतं, तुम्ही जगाचा काय आहात? कोण आहात? जोराने बोला, आणखी थोडं जोरात.
तुम्ही प्रकाश आहात. देवाने या जगामध्ये तुम्हाला आणि मला प्रकाशाप्रमाणे ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही आणि मी या जगामध्ये प्रकाशित व्हायचं आहे. प्रकाशित व्हावं ही देवाची इच्छा आहे. हे वचन ऐकणारा प्रत्येक व्यक्ती एक दिवा आहे. प्रियांनो, एक मंडळी होती आणि त्या मंडळीची विशेषता अशी होती की त्या मंदिरामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती. नो लाईट्स हे त्या मंडळीचं वैशिष्ट्य होतं. आणि तसंच त्या मंडळीमध्ये जाणारे जे सदस्य होते ते जवळपास 100 लोक होते. त्या चर्चमध्ये लाईट नव्हती. यामुळे चर्चमधील सदस्यांना काय करावं लागायचं? चर्चमध्ये येत असताना आपल्यासोबत एक दिवा घेऊन यायचा आहे. जर दिवा आणून जर त्याने आपल्या समोर ठेवला तर, अशा प्रकारे प्रत्येकाने समोर दिवा ठेवला तर, प्रत्येकाने आपापल्या समोर दिवा ठेवला तर त्या चर्चमध्ये किती दिवे होणार सांगा? 100 दिवे. आता ते चर्च काय होणार सांगा? पूर्ण प्रकाशाने भरून जाणार. का माहित आहे? प्रत्येकाने एक एक दिवा तेथे आणलेला आहे किंवा प्रत्येक जण एक एक दिवा बनले. त्यामुळे त्या चर्चमध्ये कोठेही अंधार राहत नव्हता. चहूकडे प्रकाश यायचा, कारण सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या सोबत एक दिवा आणला. पण एके दिवशी एका जागेमध्ये अंधार होता, एका कोपऱ्यामध्ये थोडा अंधार होता. याचं कारण सांगा? जो व्यक्ती येणार होता तो व्यक्ती त्या दिवशी आला नाही. आता काय झालं? आता जेव्हा हा व्यक्ती आला नाही, जेथे तो बसतो त्या ठिकाणामध्ये काय झालं? तेथे अंधार भरून गेला. तेव्हा पास्टर एक वाक्य बोलले, काय माहित आहे? तुम्ही ज्या एरियात बसलेले आहात, एका जागेमध्ये अंधार आहे. ती जागा अंधाराने भरली आहे. कोणीतरी एक व्यक्ती अंधारामध्ये जगत आहे. यामुळे चर्चमधील त्या कोपऱ्यात अंधार झाला आहे. तुमच्या काही लक्षात आलं? तो का चर्चमध्ये आला नाही सांगायचं तर, तो कोठे आहे? कुठेतरी अंधारात आहे. तो बाहेर कुठेतरी अंधारात आहे. यामुळे येथे अंधार पसरला आहे. तुम्ही जर बाहेर अंधारात जगाल तर, ऐका, तुमचं आत्मिक जीवन अंधकारमय बनून जाईल. जर बाहेर तुम्ही प्रकाशाचे पुत्र बनून जगाल तर, येथे तुम्ही प्रकाशाचे पुत्र बनून राहाल. येथे तुम्ही प्रकाशाचे पुत्र बनाल तर बाहेरही तुम्ही प्रकाशाचे पुत्र बनून राहाल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आता जरा विचार करा. जर आमचं आत्मिक जीवन प्रकाशाने भरून गेलं तर, जर आपण प्रकाशाने भरल्या जाऊन या चर्चमध्ये जर आपण पेटत राहिलो तर किती भलं होईल. ज्या ज्या लोकांचं हृदय पवित्र असतं ते पवित्र लोक, प्रकाशित लोक असतात. एक विषय तुम्हाला माहिती आहे? जो काळा रंग असतो तो लाईटला रिफ्लेक्ट करू शकत नाही. करू शकतो का? काळा जो रंग आहे तो लाईटला रिफ्लेक्ट करू शकत नाही. लाल रंग किंवा मग ब्ल्यू रंग असा रंग असेल तर थोडेसे रिफ्लेक्ट होत असतात, पण पूर्णपणे करू शकत नाहीत. कोणता रंग लाईटला रिफ्लेक्ट करू शकतो जरा सांगा? बोला, सांगा. केवळ पांढरा रंगच लाईटला रिफ्लेक्ट करू शकतो आणि शुभ्र हृदयाचा व्यक्तीच त्या लाईटला रिफ्लेक्ट करू शकतो. येशू ख्रिस्त जो धार्मिकतेचा सूर्य आहे, त्याच्या त्या गुणांना कोणते लोक रिफ्लेक्ट करू शकतात माहितीये? केवळ जे पवित्र जीवन जगतात तेच लोक येशू ख्रिस्ताचे गुण या जगामध्ये रिफ्लेक्ट करू शकतात. याचा अर्थ माहितीये? प्रगट करू शकतात. काळ्या भिंतीवरती तुम्ही लाईट लावा, ती लाईट रिफ्लेक्ट होणार नाही. रेड कलर, ब्ल्यू कलर, ग्रीन कलरवर टाकून पहा, थोडासा रिफ्लेक्ट होणार. परंतु व्हाईट वॉलच्या वरती तुम्ही लाईट टाकून पहा, लगेच ते रिफ्लेक्ट होणार. का माहिती आहे? व्हाईट कलर रिफ्लेक्ट करत असतो, रिफ्लेक्शन देत असतो, 100% देतो. तुमच्या जीवनामध्ये जर पाप असेल तर परमेश्वराचे गुण म्हणजे देवाचं प्रेम, आनंद, शांती, धीर, ममता, चांगुलपणा, विश्वास, नम्रता, संयम यांपैकी काहीही तुम्ही जगाला दाखवू शकणार नाही. देवाची काय आशा आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताला कृतीमधून दाखवून द्यायचं आहे.
यामुळे ख्रिस्ताला कृतीतून दाखवायचं आहे तर आपण पवित्र असं जीवन जगायचं आहे. प्रियांनो, एके दिवशी एका चर्चमध्ये एका पास्टरांनी विचारलं, पवित्र जीवन म्हणजे काय? पवित्रता म्हणजे काय? सुंदर कपडे घातलेले लोक तिकडे होते, महागडे कपडे घातलेले लोकही होते. एक गरीब व्यक्ती देखील जेव्हा त्याच वेळेला येत होता तेव्हा हे ज्यांनी खूप सुंदर कपडे घातले होते, जे अतिशय चांगल्या प्रकारे तयार होऊन आले होते, या गरीब माणसाने येऊन कदाचित माझ्याजवळ बसू नये असं म्हणून जेव्हा रागाने पाहू लागले, तो बिचारा व्यक्ती तर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसून राहिला. पास्टरांनी विचारलं, सांगा पवित्र व्यक्ती नेमका कोण आहे? तेव्हा तो गरीब व्यक्ती उभा राहून म्हणाला, मी सांगू का? हो, सांग. आपल्या हृदयामध्ये पूर्ण शुद्धता असणे यालाच पवित्रता असं म्हणतात. हे बोलल्यावर अशा प्रकारे पाहून कितीही महागडे कपडे घातले, सुंदर कपडे घालून चांगले तयार होऊन आले तर ही पवित्रता नाहीये. कपडे भले सुंदर नसले तरी देखील काय आहे? वरून गरीब दिसत असला तरी ज्याचं हृदय आतमधून क्लीन आहे तोच देवाच्या नजरेमध्ये पवित्र आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, पवित्रता म्हणजे काय आहे? आतमधून पवित्र जीवन जगणं आहे. वरून वरून विश्वास दाखवणारं नाही, वरून वरून नाटकीय जीवन नाही. आज देवाकडे प्रार्थना करणार का? देवा, मी पवित्र जीवन जगून क्लेशांमधून जात असताना परिपक्वता प्राप्त करून त्यानंतर सर्व जगासाठी देवा मी प्रकाशित व्यक्ती बनून जीवन जगावं यासाठी माझं सहाय्य कर. अशी प्रार्थना करणारे आहे तर माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, तुझं पवित्र वचन हे आमच्या हृदयामध्ये पवित्रता घेऊन येतं. तुझं पवित्र वचन हे आम्हाला पवित्र करतं. तुझं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये जे कष्ट आहेत, आमच्या जीवनामध्ये जे दुःख आणि अडचणी आहेत, याचं कारण काय आहे, त्यामागे तुझ्या काय योजना आहेत, तू आम्हाला का दाबत आहेस, हे आम्हाला सांगणारं तुझं पवित्र वचनच आहे. देवा, ठेचण्यात आलेल्या आमच्या जीवनाद्वारे परिपूर्ण असे आशीर्वाद आम्ही आमच्या कुटुंबाला आणि जगाला द्यावेत असं तू आम्हाला कर बापा. देवा, आज ऐकलेलं वचन, पेरलेलं वचन आमच्या हृदयामध्ये फलद्रूप होऊ दे. जेव्हा आम्ही लोकांमध्ये असतानाच नाही, जेव्हा आम्ही एकटे असतो तेव्हा देखील पवित्र जीवन जगलं पाहिजे. दाविदाप्रमाणे, दानियेलाप्रमाणे, योसेफाप्रमाणे त्यांचं जे तारुण्य देवा अतिशय पवित्र असं होतं. विपत्तींनी त्यांना परिपक्व बनवलं होतं देवा. त्यामुळेच परिपूर्ण असं आशीर्वादी जीवन ते जगू शकले. अशीच कृपा तू आम्हावरही कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.